वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आय होप सो की तुम्ही माझा याच्या आधीचा डेंटिस्ट अपॉइंटमेंटचा व्लॉग पाहिलेलाच असेल. परत 2-3 दिवसानंतर आम्ही रिचेकिंगसाठी इथे आलेलो होतो. मॅडम मला इन्स्ट्रक्शन्स देत होत्या की मी कशी काळजी घ्यायची आहे वगैरे. आणि इथे आलेलो होतं अक्षयच्या कॅपचं सॅम्पल, त्याच्यासाठी आम्ही खास आलेलो होतो. इथे त्याचं सॅम्पल घेतलं, परंतु काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालेला होता माप घेण्यामध्ये. त्यामुळे मॅडमनी परत एकदा त्याचं माप घेतलेलं होतं आणि त्याला इथे समजून सांगत होत्या की काय चुकलेलं आहे वगैरे. आणि त्यानंतर बघा मॅडमनी इथे एक ग्रीन कलरची पावडर घेतली, त्यामध्ये त्यांनी पाणी टाकलं तर ती पिंक कलरची झाली. नंतर त्या साच्यामध्ये त्यांनी ते सगळं मिश्रण लावलं आणि अक्षयच्या दातामध्ये ठेवलं. दाताला ठेवल्यानंतर परत एकदा ते ज्या कलरचं आधी होतं ग्रीन कलरचं तसाच त्याचा कलर परत झालेला होता. आज होता सॅटरडे आणि आम्हाला लगेच घरी यायचं होतं कारण आमच्याकडे रात्री गेस्ट येणार होते. सो आम्ही घरी आलो. अक्षयने इथे मला छान अशी कणिक मळून दिली. भेंडीची भाजीसुद्धा त्यानंच बनवलेली होती. मी ठेचा बनवलेला होता आणि त्याचबरोबर गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली होती. कोशिंबीरसुद्धा बनवलेली होती आणि गोडधोड काहीतरी म्हणून अक्षयने श्रीखंड आणलेलं होतं. आणि नंतर मी पोळ्या वगैरे बनवूस तर हे सगळं करूस तर माझी खूप हालत खराब झाली होती कारण खूप गरमी होत होती. देन आमच्याकडचे गेस्ट आले, त्यांना आम्ही छान असं जेवू खाऊ घातलं. त्यांना पण खूप आवडलं जेवण आणि ते आजची रात्र स्टे करणार होते. संडे असल्यामुळे माझ्या योगा क्लासला सुट्टी होती, परंतु या लोकांना लवकर जायचं म्हणून मी लवकर उठलेली होती. आणि हा बघा माझ्या घरातून किती छान व्ह्यू दिसतो. त्यानंतर मी छान असा चहा बनवला आणि नाश्त्यासाठी उपमा देखील बनवला. त्यांचा चहा नाश्ता झाल्यावर ते सगळेजण गेले. सो थँक्स फॉर वॉचिंग माय मिनी व्लॉग.